नमस्कार मंडळी, प्रतीक्षास फूड आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण समुद्री मासा बनवतो आहे, वांब मच्छीचं कालवण असं बनवतो आहे आपण. तर बघूया रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे. ही जवळजवळ मी अर्धा किलो वांब मच्छी घेतली आहे. 2 प्रकारच्या असतात, एक पिवळी असते, एक काळी असते. हा आपला आगरी कोळी मसाला आहे. हळद, चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि हे मी वाटप तयार केलं आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि खोबऱ्याचं. आपल्याला एक पातेल्यामध्ये मस्त असं तेल कडकडून घ्यायचं आहे. एक जवळजवळ 3 पळ्या मी तेलाच्या घालते इथे. तेल आपल्याला छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे त्यामध्ये व्यवस्थित भाजला जाईल. बघू शकताय मी 3 पळ्या याच्यामध्ये तेल घालते आहे. जे वाटप आपण केलं होतं आलं लसणाचं, खोबऱ्याचं आणि कोथिंबिरीचं, ते आता आपण यामध्ये घालून घेऊया. वाटप आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मच्छीला जो एक कच्चा वास नाही येणार. बघू शकताय मी कशा प्रकारे भाजते आणि तेलाचं प्रमाण हे आपल्याला जास्तच ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा मासा तुम्ही बनवताय किंवा नॉनव्हेज कुठलीही रेसिपी बनवताय तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण नेहमी जास्त असावं. एक जवळजवळ मी 3 चमचे यामध्ये मसाला घालते आहे. मी ज्या मिरच्या घेतल्या होत्या वाटपाला त्या 3 ते 4 घेतल्या होत्या. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट घालू शकता. ही आपली घरची हळद आहे, ती जवळजवळ एक अर्धा चमचा मी यामध्ये घालते आहे. आता तुम्ही बघू शकताय कलर मसाल्याचा किती छान आहे. मग मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला आपण जेव्हा मसाला आणि हळद टाकतो तेलामध्ये ते त्याच्यामध्ये त्याला छान अशी तरी येते किंवा तेल आपोआप जेव्हा सुटतं ना तेव्हा समजायचं की आपला मसाला जो आहे तो मस्त प्रकारे शिजला गेला आहे. आता ह्या मसाल्यामध्ये मी एक वाटपाचं जे पाणी होतं त्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. थोडंसं याच्या व्यतिरिक्त दुसरं असं पाणी आपल्याला ॲड नाही करायचं आहे. तुम्ही बघू शकताय वाटप छान असं त्यामध्ये मिक्स झालं आहे. आता याच्यावर जवळजवळ एक 5 मिनटं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तर 5 मिनटं झालेली आहेत. आपल्या वाटपाला मस्त अशी तर्री सुटली आहे, कलरही छान आला आहे. आता याच्यामध्ये आपण जे वाम मच्छी ठेवली आहे ती मी टाकून घेऊया. सगळ्या तुकड्या आपण याच्यामध्ये टाकतोय वाम मच्छीच्या. छान असं हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये एक टीप मी तुम्हाला देते, कुठल्याही प्रकारची मच्छी किंवा कुठल्याही प्रकारची नॉनव्हेज रेसिपी जेव्हा तुम्ही बनवता किंवा कुठल्याही प्रकारची रेसिपी बनवता तर त्यामध्ये नेहमी तुम्हाला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्याने कुठल्याही पदार्थाला तर्री यायला मदत होते. आता तुम्ही बघू शकता मी यात गरम पाणी घातलेलं आहे. तर तुम्हाला जेवढं कालवण हवं आहे, जेवढं जाडसर कालवण हवं आहे तेवढ्या प्रकारे तुम्ही आता पाणी घालू शकता. आता याच्यामध्ये एक जवळजवळ मी 1.5 चमचे मीठ चवीनुसार घालते आहे. ही जवळजवळ एक अर्धा किलो मी घेतली होती वांबाची. त्याच्यामध्ये मी एक अर्धा वाटी खोबऱ्याचं वाटण केलं होतं. तर याच्यामध्ये 1.5 चमचे मीठ परफेक्ट होईल. आपण मच्छी छान मिक्स करून घेऊया आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं त्याला छान उकळी येईपर्यंत आपली मच्छी शिजेपर्यंत वाफवून घेऊया. बघू शकताय 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. मस्त असा कलर आपल्या मच्छीला आला आहे, छान असा लालसर कलर आला आहे. तर्रीही खूप मस्त प्रकारे आपल्या भाजीला आली आहे. त्यामध्ये छान असे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर काय मंडळी, कशी वाटली रेसिपी तुम्हाला? जर रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.